किती वाजता? बरं चालतंय. काढायला लागलेत बघा. आपल्या गाडीत बसलं नाही, आता दुसरं टाकायचं. लाकडाच्या पेट्या काय बसत नाहीत, त्यामुळे दुसरं टाकून ह्या पेट्या ते दुसऱ्या गाडीमध्ये जाणार. ही गाडी बघा आपल्या सबस्क्रायबरची, नवीन सबस्क्रायबर आता गेला जेवायला. लोड एवढं घेऊन जायचं. संगार रेड्डी हे पण आहे. तर मित्रांनो, आपल्याला पुण्यापासून 200 किलोमीटरवरती जो चहा मिळत होता कुंदा चहा, ते आता पुण्यापासून काही अंतरावर म्हणजे 30-40 किलोमीटर पर्यंत मिळणार आहे बघा. इथं फेमस जयशंकर कुंदा चहा. तर आपण पिऊया कुंदा चहा. हा एक कुंदा चहा आणि ही आहे आपली गाडी. असा कुंदा असतो बघा चहामध्ये. चला पिऊ आणि निघू. तर चहा पिऊन झालेला आहे मित्रांनो. एक नंबर चहा होता. जरी कोणाला चालू करायचं असेल, जयशंकर कुंदा चहा आणि त्यांचं प्रोडक्ट शेंगा चटणी बरंच काय काय, तर मला कमेंटमध्ये आपला नंबर द्या, मला माहिती मिळेल. कारण मी सगळी माहिती काढून घेतलेली आहे त्यांच्याकडून. ठीक आहे, चला जाऊया सोलापूरच्या दिशेने. आला बघा CNG पंप. हेच पंप म्हणत होतो मी. वखारी गावाचं नाव आहे. नवीन पंप झालाय, 24 तास चालू असतं. काय अडचण नाही, कधीही या. इथं झोपायला पण चांगली पार्किंग आहे. वैभव आमच्या मामाचा मुलगा इथंच झोपला होता काल, बघितलं माझ्या मॅपवरती, लोकेशनवरती. चला मग आता CNG भरू आणि निघू. टोल नाक्यावर बघा ट्रॉफिकवाले असतात गाड्या अडवायला. फोनवर बोलायचं नाही, सीट बेल्ट लावून यायचा आणि लगेच साईडला घेतात बघा. 200 कमीत कमी 200 रुपये त्यांना वर्गणी द्यायला लागते. मित्रांनो, आलोय बघा सोलापूरमध्ये, सोलापूर जिल्ह्यात आपल्या. हे आहे प्रॉपर सोलापूर. सोलापूर मधला शिवाजी चौकातून सरळ इकडे भैया चौकात जात आहे. लेफ्ट मारला तर 7 रस्त्याला जात आहे. हे बाजूलाच आपले आहे भागवत थिएटर. एकदम जुनं थिएटर भागवत थिएटर. आशा, उषा, उमा, चित्रा काय काय अजून आहेत थिएटर आतमध्ये. सोलापुरात सिटीत येण्याचं कारण म्हणजे आपली गाडी भरली हैदराबादला आणि सोलापूरमध्ये आहे आपली सासरवाडी. इथं आता जेवण करायचं आणि कल्टी मारायची संध्याकाळी, कारण उद्या आपल्याला गाडी खाली करायची आणि खाली करून भरायची.
मुंबई. चला तर मग जाऊ सासरवाडीचं. आणि इथं येण्याचं दुसरं कारण, माझ्या घरचे सगळे इथं आलेत. बायको, मुलगा, मुलगी रक्षाबंधनसाठी. म्हटलं त्यांची भेट पण होईल आणि जेवण पण होईल. तर चला जाऊया आपण डायरेक्ट घरी. पण घरी जायच्या आधी एका ठिकाणी चहा प्यायचा आपल्याला. केटी दाखवतो मित्रांनो. हा आहे हुतात्मा चौक. 4 हुतात्म्यांचे इथं स्मारक आहे. पुतळे आहेत 4 हुतात्मे. त्यामुळे इथं हुतात्मा चौक नाव आहे. आणि इथं आहे बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा. या चौकाचं नाव काय मला एवढं माहिती नाही. पण इथं आहे भारताचं संविधान. बहुतेक संविधान चौक असेल. हे बघा लेफ्ट साईडला आहे बाबासाहेबांचा पुतळा. आणि मित्रांनो आलोय आपण सध्या रंगभवन. हे रंगभवन असं ठिकाण आहे इथं रात्री 12च्या नंतर यायला लोक घाबरतात. मी ऐकून आहे असं इथं भूत आहेत म्हणून. खरं का खोटं काय माहिती नाही. हे स्मार्ट सिटीमध्ये एवढं डेव्हलप झालंय. आधी एकदम असं स्मशानासारखं होतं. स्मार्ट सिटीमुळं एकदम लाइटिंग फिटिंग. तरी ती साईडची बंद केली लाइटिंग. आणि इथून राईट मारून आपण सरळ जातोय बघा 7 रस्ता. तर आपण आलोय बघा 7 रस्त्याला. 7 रस्त्याचा हा 1 वे रस्ता आहे. पुढून आपल्याला लेफ्ट मारायचा आहे. महाराष्ट्रातला एकमेव जिल्हा जिथे हेल्मेट वापरलं जात नाही. आणि विदाउट हेल्मेटची फाईन पण मारत नाहीत. बघा कोणाला हेल्मेट दिसतंय का? वाहतुकीचा नियम पाळला जात नाही तर मोटरसायकलवाल्यांकडून. हे आहे होमा मेडिकल आपल्या उजव्या बाजूला. अख्ख्या जिल्ह्यात कुठं नाही औषध भेटत ती हे होमा मेडिकलमध्ये भेटते. तुमचं कुठलंही औषध असू दे. आणि समोरच आहे बघा जगदंबा चौक. आला बघा जगदंबा चौकातून लेफ्ट मारून सरळ आलं की ते कपड्याचं दुकान आहे ममता. आणि समोरच बघा आपल्याला पार्किंग कुठं भेटते का बघू. कारण तिथं तपस्या हॉस्पिटल आहे. त्या तपस्या हॉस्पिटलच्या मागच आपलं सासरवाडी. तिथं घर आहे. तर बघूया इथं बस स्टॉपवर गाडी लाव. लावली बघा आपण पार्किंगला. डायरेक्ट बस स्टॉप मध्ये. चला हे बघा टी कॉर्नर. इथं आपण प्यायचा चहा. केटी द्या एक. नाही पिणे का आहे. हां पिणे का. मेहनत करेले दिसतात तुम्ही बी. करेले दिसतात. गावात आहे सोलापूर. मंगळवेढा. मंगळवेढा. अच्छा अच्छा. कहीं क्या तरह के यहाँ क्या करते? इधर ससुराल है. ससुराल. ससुराल है. क्या? ससुराल कौन है वो? यहाँ लश्कर में ये प्रियंका मंगल भांडार है ना. प्रियंका मंगल भांडार. मालूम है ना राजू. हाँ उनके पास एक है लालिया करके. अच्छा 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 अच्छा. उसका वो मेरा साल है. ऐसा. अच्छा अच्छा.
उसके बाद चोरी हुई थी बहुत बड़ी। हाँ। इधर हाँ कभी 6 महीने हुआ। हाँ इथनं घ्यायची बघा आपल्याला कच्ची दाबेली आणि इथनं घ्यायचं संगमवाडा. 2 कच्ची दाबेली द्या. बघू आता कसे करते पोरं बघून. ए रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. तू काय खाते? साधारण सुगंधी साबणाच्या तुलनेत मेडिमिक्स मध्ये आहेत 18 जडीबुटी. रात्रीचे वाजले 11. सगळं बंद झालं आणि आपला प्रवास इथून चालू. चला जाऊ सोलापूर. हे आहे बघा बेडर पूल, सोलापूरचा बेडर पूल. समोर दिसतोय आपल्याला लक्ष्मी गुळाचा चहा. चहा काय आता प्यायचा नाही, आपल्याला एक एनर्जी ड्रिंक घ्यावं लागेल. आता कमीत कमी 100-150 किलोमीटर तरी गाडी गेली पाहिजे. आता चला. सिव्हिल हॉस्पिटल पासून आपण राईट घेतला. हे बघा ॲम्ब्युलन्स, सगळ्या सिव्हिल हॉस्पिटलच्या सगळ्या ॲम्ब्युलन्स आहेत दोन्ही साईडला. सोलापूर जिल्हा रुग्णालय, छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय, सोलापूर. थोडक्यात बचावलं नाही. डिवायडर वर जात होतं, दिसलाच नाही डिवायडर. मायला खड्ड्याच्या नादात. तर मित्रांनो, आपण आता पास केलंय बघा मार्केट यार्ड आणि आपण लागलोय हैदराबाद रोड. ती गाडी हैदराबादला चालली वाटतं. फास्ट गाडी, आपल्याला निवांत जायचं. चालवायची गाडी. त्या दिवशी तर नाशिकला जाताना म्हटला केम सासरवाडी आणि आज म्हणतोय सोलापूर आहे. तर ते कसं काय? तर मित्रांनो, के मला बायकोची मावशी आहे, त्यामुळे ती पण आपली सासरवाडीत झाली. आणि सोलापूर जे आहे ते बायकोचं मेन गाव आईचं, त्यामुळं ती पण सासरवाडी आपली. केम पण आहे आणि हे पण सगळं काय मावस काय, आपल्याला सगळं सारखंच. चला तर मग बघूया प्रवास कुठंपर्यंत चालू होतोय. जिथं झोप लागेल तिथं झोपून टाकू. काय मस्त आहे बघा व्ह्यू. तर आपण पण एक मित्रांनो कॅमेरा मागवलाय, डॅश कॅमेरा. त्याच्यामध्ये फक्त पुढचं शूट होणार दिवस रात्र, कारण मोबाईलचा तर कॅमेरा दिवस रात्र चालू ठेवू शकत नाही आपण. दिवसा पण जेवढं पाहिजे तेवढंच आपण फुटेज घेतो, पण त्या कॅमेऱ्यामध्ये सगळं हे होणार बघा. समोर एखादा ॲक्सिडेंट जर झाला तर लाईव्ह आपल्या मोबाईलमध्ये त्या कॅमेऱ्यामध्ये शूट होणार. आणि मी झोपलो तरी झोपल्यानंतर माझी हालचाल सगळी त्या कॅमेऱ्यामध्ये कॅच होणार. तर त्याच्यामधले सुद्धा काही काही फुटेज आपण घेऊन व्हिडिओमध्ये आपल्याला टाकू शकतो.
ह्याच्यासाठी कॅमेरा मागवला. कॅमेरा येईल 16 तारखेला. तर मित्रांनो, रात्रीचे वाजले 12:45 आणि उमरगा CNG पंप आहे इथून 20 किलोमीटर. पण आपल्याला लागली झोप. झोपेत 2 वेळा गाडी लेफ्ट साईडला गेली. त्यामुळं आता आपला प्रवास इथंच संपतोय आणि आपण आपली रूम पण कूल केलेली आहे. बेड आपला तयार आहे. तर आपण झोपूया आता. सगळ्यांना गुड नाईट, शुभरात्र. गुड नाईट. झोपायचं म्हटल्यावर झोप लागत नाही बघा लवकर. असा अर्धा तास पडायला लागतो आणि गाडी चालवताना झोप लागते. चला बाय. गुड मॉर्निंग सगळ्यांना. उठलं बघा आता 6 वाजलेत. आपण टायमिंग दिलंय 11चं. 11 पर्यंत गाडी खाली करायचं. आपण पोचतोय 10 वाजता. आता इथून राहिलंय किती 150 किलोमीटर राहिलंय संगारेड्डी. चला मग CNG पुढं भरू. आता इथं नाही भरायचं CNG. अजून 4 कांडे आहेत आपल्या. पुढं CNG भरू, गाडी खाली करू. आज भरली तर ठीक आहे, आज संध्याकाळपर्यंत. नसेल तर रात्री संध्याकाळी MT यायचं आपल्याला. कारण उद्या 15 ऑगस्ट आहे. त्यामुळं थांबून तिथं उपयोग नाही. आणि ऑइल बदली पण करायची गाडीची. 10,000 किलोमीटर रनिंग होऊन गेले गाडीची. चला. महाराष्ट्र बॉर्डर आली बघा मित्रांनो. इथंच आहे काटा. आपली जर गाडी ओव्हरलोड असेल तर आपण सरळ घालायची बघा. ती चाललाय का पिकअप त्या रोडनं. आणि ते समोर माणूस उभा आहे ना, त्याला 200 रुपये द्यायचे. तर तो गाडी सोडतो. आणि अंडरलोड असेल तर अशी आतून घालून काट्यावरून काढायची. 50 का 53 रुपये मध्ये आपलं काम होऊन जात. त्यामुळं आधी काट्या करून घेतला मी. कारण मला समजलं नसतं ना गाडीमध्ये लोड किती येते. काटा जर केला नसता तर मी मधूनच घालत होतो. चला इथं लाईन आहे. आता आला बघा आपला नंबर. तिथं येतोय आपला गाडीचा नंबर सरळ. $2550. चायला पावतीच घेतली नाही. असू द्या. आलो बघा महाराष्ट्र बॉर्डर पास केली. आता आपल्याला लागणार आहे कर्नाटक बॉर्डर. कर्नाटक बॉर्डरला काय थांबायचं नाही. काय थोडी आत आहे. आलेली पण कळत नाही आणि गेलेली पण कळत नाही. तिथं काय काटा नाही, काय नाही. आणि TP तर आपली ऑलरेडी आहे. आपल्याला TP काढायची फक्त तेलंगणाची. तिचा खर्च येतोय 200 रुपये. 7 दिवसाची मिळते. ती काढली नाही काढली तरी पण चालतंय. पण रिस्क कशाला. काढून घेऊया. जाऊ दे 200 रुपये. परत 4-5 हजाराला फटका बसायला नको कुठं तर पकडलं तर. मला वाटतं पिकअपला जास्त पैसे लागत असतील. आमची 1.3 आहे.
बरं झालं मित्रांनो, वर्दी गाठली होती. पकडलं होतं कर्नाटक पोलीसवाल्याने, ट्रॅफिक वाले. सीट बेल्ट पण लावला होता. टीपी विचारले, टीपी हाय म्हणलं. क्या है बोला, म्हणलं मेडिसिन है. एंट्री दो. एंट्री नहीं है साहब, कैश नहीं है, ऑनलाइन है. साहब से मिलो. गाडी साईडला लावली. साहेबकडे गेलो, त्याच्या गाडीत बसला होता बोका. त्याला गेलो, टीपी दाखवली पहिल्यांदा. तर बोलला इन्शुरन्स दिखाव. मग इन्शुरन्स दाखवला, व्हॉट्सअपमध्ये होता. मग म्हटलं लायसन दिखाव. लायसन पण दाखवलं. परत म्हणलं पीयूसी, गाड़ी का पीयूसी. मैं म्हणलं गाड़ी नहीं है साहब, सीएनजी का गाड़ी है, इसका पीयूसी नहीं आता 1 साल. मग म्हणला ठीक आहे जाऊ. तर असं आहे मित्र. आणि खरंच माझ्याकडे कॅश नाही. जरी कॅश असते तर 50 रुपये त्याला दिलं असतं. चला वाचले तेवढेच 50 रुपये. तर होता होईल तेवढं पैसे त्यांना सगळे आपले पेपर क्लिअर दाखवायचे. क्लिअर असल्यावर काय करत नाही. सीएनजी बघून सीएनजी भरून घेतला बघा. सीएनजी इथं पण 85 रुपये 50 पैसे. आणि आपलं आता 100 किलोमीटर रनिंग राहिलंय बाकी. तर जाऊया. पंपात काय शूट केलं नाही. तुम्ही म्हणसाल सारखं सीएनजीच भरायला लागलेलं दाखवत, त्यामुळे शूट केलं नाही. एकदा भरलं की आपली गाडी 250 किलोमीटर जाते. पण मी सेफ्टीसाठी भरून घेतो. कुठं पुढं बंद असला काय झालं. चला तर मित्रांनो, आता जरा माझा टाइम झालाय शेलार मामाची स्टोरी बघायचं. तुम्हाला पण बघायची असेल तर कलम 302 चॅनल आहे. मराठी माणूस आहे आपला. अशा मिशा 1 नंबर स्टोरी सांगतोय. रांगडा गाडी दररोज त्यांची 7 वाजता स्टोरी पडती. आणि असा कुठलाही दिवस माझा जात नाही की त्यांची स्टोरी आपण बघितली नाही. चला तर मग कलम 302 शेलार मामा. काढली बघा टीपी तेलंगणाची. त्याला 160 रुपये आहे बघा प्रिंट. नाही काढल्यानं 300 रुपये घेतलं. कायम 200 रुपये घेत होतं, आज 300 रुपये घेतली. चला तर घेतलाय आपण मसाला डोसा. आधी नाश्ता करू आणि मग जाऊ, कारण तिथं काय नाही आजूबाजूला. चला मग नाश्ता करू, निघू. चला झालाय नाश्ता. आता जायचं 16 किलोमीटर बाकी आहे आपलं लोकेशन. जाऊया. फोन यायला लागलाय पार्टीचा, लवकर खाली होईल. भरली तर भरल आज, नसेल तर मग एमटी जायचं आपण टगडाव करत. कारण उद्या आहे 15 ऑगस्ट सुट्टी. पोरांना पण न्यायचं आहे 15 ऑगस्टला शाळेत. असं काय लोकेशन आहे बघा इथलं. आपल्याला जिथं गाडी खाली करायची आहे ती. काय झाड आहेत साईडने दाट. 1 2 आणि 3रा राईट. आलं बघा लोकेशन. इथं आपल्याला खाली करायची गाडी. ब्ल्यू हॉरिझन
आतमध्ये मोबाईल अलाउड नव्हता, त्यामुळे काही शूटिंग काढलं नाही. आता पोच घ्यायसाठी राहिले, माणूस यायला लागला आहे त्यांचं. बघू, पोच घेऊ, फोटो घेऊ आपण आणि निघू. आणि आत्ता ब्लॉग इथंच संपला. नवीन ब्लॉग बघू. ट्रिप मिळते का एमटी जायला लागते. चल.